बीकॉम फोर्थ सेमच्या विद्यार्थ्यांनो, फायनान्शियल अकाउंटमधलं हे फोर्थ युनिट आणि आता शेवटचा व्हिडिओ यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये, कारण तुमचा पेपर 27ला सुरू होत आहे, आणि मग मी तुम्हाला एक व्हिडिओ फक्त ज्यामध्ये पूर्ण 4ही युनिटचे MCQचा एक व्हिडिओ बनवून पाठवणार आहोत, ज्या MCQमधनं तुमचं कमीत कमी बरेचसे तुम्हाला क्वेश्चन्स तुमच्या याच्यामध्ये परीक्षेत येऊ शकतात. आणि म्हणून मी फक्त आता शेवटचा व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यानंतर MCQ बेसवर पाठवणार आहोत. फक्त आता हा शेवटचा युनिट तुम्हाला चांगला समजावं म्हणून त्याचं मी रीतसर पूर्ण गणित घेतलेलं आहे. या व्हिडिओला तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला लिक्विडेशन ऑफ कंपनी काय असते हे पूर्णपणे कळून जाईल. पहिले तर सुरुवातीला हे लक्ष घ्या की लिक्विडेशन ऑफ कंपनी म्हणजे काय, की जेव्हा कंपनी शटडाऊन केलं जातं, शटडाऊन म्हणजेच कंपनी बंद, जेव्हा काही कारणास्तव लिक्विडेशन 2 प्रकारे असते, कंपल्सरी लिक्विडेशन्स अँड त्याला आपण किंवा व्हॉलेंटरी लिक्विडेशन्स. व्हॉलेंटरी कंपल्सरी म्हणजे म्हणजे आवश्यक, ते म्हणजे त्याला काम तर निर्बंध लावले गेलेले असते त्या कंपनीवर सरकारद्वारे, किंवा ऐच्छिक ज्याला म्हणतात व्हॉलेंटरी लिक्विडेशनला ऐच्छिक लिक्विडेशन्स म्हणजे कंपनी स्वतः निर्णय घेते की आपली कंपनी बंद करायची. मग लिक्विडेशन करायचं म्हटलं तर कंपनीत काही एक व्यक्ती मालक नसतो, जसं ज्या प्रकारे सोल ट्रेडरमध्ये असते की एकच व्यक्ती मालक असतो. तो काय करतो, कंपनी बंद करतो, लोकांची देणी देऊन टाकतो आणि वाचलेले पैसे आपले तो ठेवून घेतो जर वाचत असेल तर. अन्यथा नसन वाचत तर त्याची लायबिलिटी माहीत असेल तुम्हाला की अनलिमिटेड आहे, म्हणून त्याला आपल्या जवळून सुद्धा पैसे द्यावे लागत असते बिझनेस, आणि अनलिमिटेड लायबिलिटी म्हणतात सोल ट्रेडर आणि पार्टनरचे असतात. परंतु लिक्विडेशनमध्ये ओनर हे कंपनीचे शेअर होल्डर असतात, आणि शेअर होल्डरची लायबिलिटी ही तुम्हाला माहीत असेल लिमिटेड असतात. पार्टनर आणि सोल ट्रेडरची अनलिमिटेड लायबिलिटी असतात, ह्यांची लायबिलिटी लिमिटेड असतात, आणि म्हणून जेवढ्या रुपयाचा शेअर असेल तेवढेच रुपये आपले जाऊ शकतात. असो, हा मोठा पार्ट आहे, आपल्याला बराच वेळ याच्यामध्ये घेता येईल, परंतु व्हिडिओ बनवण्यासाठी एक लिमिटेशन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी थोडं थांबावं लागत असते. तेच वर्गामध्ये आपण जास्तीत जास्त पद्धतीने यावर शेअर करू शकतो. तर आता लिक्विडेशनचं कंपनी म्हणजे बंद करायची वेळ असते. बंद करण्यासाठी लिक्विडेशनसाठी तुम्हाला माहीत असेल, कंपनी बंद करायची म्हटलं तर सर्व ॲसेट सोल्ड आउट करावं लागेल आणि लोकांची लायबिलिटी द्यावी लागेल. मग हे सर्व करण्याकरिता या ठिकाणी काही सगळे शेअर होल्डर येणार नाही किंवा कोणी मॅनेजिंग डायरेक्टर येणार नाही. तर म्हणून लिक्विडेशन करण्यासाठी एक लिक्विडेटरची अपॉइंटमेंट केल्या जात असते. लिक्विडेटरच्या अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला मसेल कमीत कमी 10 वर्षाचा अकाउंटिंगचा अनुभव असणं गरजेचं असते. त्याच्यानंतर तो सी असला पाहिजे. ह्या अशा प्रकारे त्याच्या पात्रता असतात लिक्विडेटरच्या. आणि म्हणून आता तो काय करतो, मग त्याची लिक्विडेटरची अपॉइंटमेंट झाल्यानंतर तो सर्वप्रथम कंपनीच्या ॲसेट विकण्याचा प्रयत्न करतो, ज्याला डेबिट साईडला जे असतं ना, ती कॅश रिसिव्ड कशी होत असते सगळं बघा. तर तो बघतो कंपनीजवळ कॅश इन हँड किती होती, त्याच्यानंतर कंपनीची कॅश बँकेत किती होती, आणि त्याच्यानंतर कंपनीच्या ज्या ॲसेट्स आहे दोज हू आर मॉर्गेज अँड अनमॉर्गेज, म्हणजे मॉर्गेज अँड अनमॉर्गेज म्हणजे गहाण आणि गहाण नसलेल्या सगळ्या संपत्ती विकून जो पैसा आलेला असतो तो पैसा इथं लिहायचा असतो. आणि मग शेवटी कॉल इन अरियर्स बघा, तुम्हाला सांगितलं मी, ती शेअर होल्डरची लायबिलिटी लिमिटेड आहे, म्हणून हा लिक्विडेटर त्याला जर गरज पडत असेल तर शेवटी सुद्धा तो पैसे मागवू शकतो शेअर होल्डरला, तेवढेच जेवढ्याचा तो शेअर्स असेल, म्हणून त्याला कॉल इन अरियर्स म्हणतात. मग त्याच्यानंतर हा जो पैसा एकत्र झाल्यानंतर त्याचे पेमेंट केले जात असते. पहिलं पेमेंट करतो फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर. फुल्ली सिक्युअर्ड याचा अर्थ होत असतो की असे क्रेडिटर ज्या क्रेडिटरजवळ कंपनीची ॲसेट मॉर्गेज असेल, गहाण असेल. त्याच्यानंतर लिक्विडेटरचं एक्सपेंडिचर असते, मग रेम्युनरेशन असते, मग प्रिफरन्स शेअर्स क्रेडिटर असते, मग पेमेंट ऑफ डिबेंचर होल्डर असते, त्याच्यानंतर अनसिक्युअर्ड क्रेडिटर, पेमेंट ऑफ प्रिफरन्स शेअर होल्डर, पेमेंट ऑफ इक्विटी शेअर होल्डर, आणि वाचल्यानंतर पैसा हा इक्विटी शेअर होल्डरला मिळत असतो.
आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या रेम्युनरेशन्समध्ये काय, याच्यावर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकते की लिक्विडेटरला रेम्युनरेशन्स मिळायचं असतं तर ते कसं मिळणार. तर त्याला एक तर सेल ऑफ ॲसेटवर मिळते, कारण यासाठी सेल ऑफ ॲसेटवर मिळते की त्यांनी जास्तीत जास्त किमतीत कंपनीच्या ॲसेट विकाव्या, ह्या त्यामागचा प्रमुख उद्देश असतो. म्हणून तू जर जेवढ्या, त्या लिक्विडेटरला म्हटलं जाते की तू जेवढ्या ॲसेट विकशील त्या ॲसेटवर तुला आम्ही कमिशन देऊ. आणि म्हणून ॲसेट रिअलायझेशन्स, संपत्ती विक्रीची किंमत गुणिला रेट डिवाइड बाय 100, अशा प्रकारे रेम्युनरेशन त्याचं काढलं जात असते. उदाहरणार्थ 1 लाखामध्ये ॲसेट विकले असेल, त्याला 3% कबुली झाली असेल, तर 1 लाखावर 3% म्हणजे 1 लाख गुणिला 3/100 अशा प्रकारे होईल. दुसरा आहे रेम्युनरेशन्स रेम्युनरेशन्स ऑफ लिक्विडेटर ऑन अनसिक्युअर्ड क्रेडिटर. आता अनसिक्युअर्ड क्रेडिटर म्हटलं तर प्रिफरन्शियल क्रेडिटर दे आर ऑलवेज अनसिक्युअर्ड, म्हणून प्रिफरन्शियल क्रेडिटरवर काढावं लागत असते. आणि अनसिक्युअर्ड म्हणजे ते प्रिफरन्शियल क्रेडिटर हे अनसिक्युअर्ड क्रेडिटर मानले जात असते. आणि अनसिक्युअर्ड क्रेडिटर काढण्यासाठी जर अनसिक्युअर्ड क्रेडिटरला पूर्ण पेमेंट होत असेल तर गुणिला रेट भागीला 100, आणि समजून जर त्याला पूर्ण पेमेंट होत नसेल, उदाहरणार्थ समजून जर काय नाही लक्षात तुमचं की अनसिक्युअर्ड क्रेडिटरला आपल्याला 40,000 द्यायचे आहे आणि आपले जो आता पैसे वाचलेले 70,000 रुपये, तर त्याला पूर्ण पेमेंट होणार, काही डाऊट नाही आहे. परंतु अनसिक्युअर्ड क्रेडिटरला आपल्याला 40,000 द्यायचे आहे, परंतु कंपनी जो फक्त 30,000 वाचले असेल, तर जर पेमेंट शॉर्ट होत असेल तर तो खालचा फॉर्म्युला लावायचा 100 प्लस रेटवाला, आणि पेमेंट पूर्ण होत असेल तर तो वरचा फॉर्म्युला लावायचा इंटू रेट डिवाइड बाय 100. लास्ट इक्विटी शेअर्सवर म्हटल्यास तर इक्विटी शेअर्सला देण्यासाठी पैसे जर असेल तर जेवढे अवेलेबल आहे तेवढे गुणिला रेट डिवाइड 100 बाय रेट, याप्रमाणे ते रेम्युनरेशन त्याचं काढायचं असतं. अशा प्रकारे हा फॉर्मॅट आहे. आता आपण एक गणित वाचूया आणि ते गणित कसं कंप्लीट केलं ते बघूया. द फॉलोइंग पर्टिक्युलर वेअर रिलेट टू लिमिटेड कंपनी विच वॉज गोन ऑन व्हॉलेंटरी लिक्विडेशन्स. एक खालील कंपनी दिली म्हणते की ती कंपनी व्हॉलेंटरी लिक्विडेशन्स होणार आहे. तो मध्ये यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ए लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट. तुम्हाला फायनल स्टेटमेंट बनवायचं आहे म्हणते. आता फायनल स्टेटमेंट बनवायचं आहे तर आपण आता त्यासाठी पहिले पूर्ण उदाहरण वाचून घेऊया. त्याच्यामध्ये काय म्हटलं की allowing these remunerations at the rate of 2% on asset realizations. आता याच्यामध्ये म्हटलेलं बघा, त्या लिक्विडेटरला 2% प्रमाणे ॲसेट रिअलायझेशनवर कमिशन मिळणार आहे म्हणते तो. 2% कशावर? ॲसेट रिअलायझेशन्सवर. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, 2% अमाऊंट डिस्ट्रीब्यूट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर. आणि ॲसेट रिअलायझेशनवर त्याला 2% आणि अनसिक्युअर्ड क्रेडिटरवर त्याला 2%, अशा प्रकारे त्याला कमिशन मिळणार आहे म्हणते ह्या कंपनीचं लिक्विडेशन करून देण्यासाठी. मग तो लिक्विडेटर काय करेल की ती माहिती गोळा करेल आणि आज ॲसेट विकेल. माहिती गोळा का केली त्याने बघा, लिक्विडेटरने केलेली माहिती गोळा आहे. तर त्यांनी काय सांगितलं बघा की प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल होतं 10,000 रुपये, इक्विटी शेअर्स कॅपिटल होते 20,000ची, प्रिफरन्स शेअर्स क्रेडिटर होतं ज्याच्यामध्ये टॅक्स आणि रेंट द्यायचा होता 10,000 रुपये होते, अनसिक्युअर्ड क्रेडिटर होते, अनसिक्युअर्डचा अर्थ होतो ज्यांच्याकडे कुठली सिक्युरिटी गहाण नाही, कुठली प्रॉपर्टी गिरवी नाही, त्याला अनसिक्युअर्ड म्हणतात. प्रिफरन्स क्रेडिटर कशाला म्हणतात माहिती आहे ना, जे पैसे लवकर द्यावं लागत असतात, टॅक्स रेंट वगैरे वगैरे, वेजेस सॅलरी, हे जे पैसे आहे हे प्रिफरन्स म्हणतात, त्यांना प्रथमाधिकार द्यावं लागत असते, म्हणून हे प्रिफरन्स क्रेडिटर आहे. असे लोकांचे 10,000 द्यायचे होते. क्रेडिटर म्हणजे लोकांचे पैसे देणे, हां लक्षात घ्या. अनसिक्युअर्ड क्रेडिटर म्हणजे लोकांचे पैसे द्यायचे होते 29,000, परंतु त्या लोकांकडे तुमची कुठली प्रॉपर्टी गहाण नव्हती, त्याला अनसिक्युअर्ड म्हणतात. मग पुढे बघा आता लोन. आता आपल्याला हे स्पष्ट वाटतं, अरे लोन म्हटलं तर लोकांचे द्यायचे आहे, पण क्रेडिटर हा सुद्धा लोकांचाच पैसा आहे, लोन सुद्धा हा लोकांचाच पैसा आहे. म्हणून वर 2 नावं वेगळे वेगळे वापरले, क्रेडिटर म्हटलं आणि खाली म्हटलं बघा लोन मॉर्गेज. म्हणजे मॉर्गेज कशावर म्हटलं, बिल्डिंगवर. म्हणजे बिल्डिंग गहाण ठेवून घेतलेलं कर्ज, मग ते परत करावं लागेल ना राजू. मग बिल्डिंग आपली किती रुपयाची बघा, 20,000चं कर्ज आहे, आणि खाली बघा बिल्डिंग आहे 21,000ची. काय रे, बरोबर आहे ना की 21,000ची बिल्डिंग, त्याच्यावर आपण 20,000चं कर्ज घेतलं.
तर कर्ज फुल्ली सिक्युअर्ड आहे ना, म्हणजे कर्जापेक्षा जास्त प्रॉपर्टी आपली गहाण आहे ना, याला फुल्ली सिक्युअर्ड म्हणतात. म्हणून या ठिकाणी तुमचे 20,000 रुपये हे फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर होणार. ठीक आहे. पुढे लोन ऑन फर्निचर अँड फिक्चर. फर्निचर अँड फिक्चरवर तुम्ही किती रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे बघून घ्या. 20,000चं. किती घेतलं पोरांनो? 20. आणि फर्निचर फिक्चर किती आहे? 19,000. आता मला सांगा, कर्ज जास्त आहे. फर्निचर अँड फिक्चरवर घेतलेलं कर्ज आहे 20,000चं, पण फर्निचर केवढ्याचं होतं? 19,000चं. तर यामध्ये 19,000 रुपये जे आहे ते फुल्ली सिक्युअर्ड झाले. म्हणजे कर्ज 20,000चं कर्ज आहे पोरांनो. म्हटलं हो, 20,000चं कर्ज आहे. मग या 20,000मध्ये 19,000ची प्रॉपर्टी होतं ना, तर तेवढं तर सिक्युअर्ड झालं ना, तो 19,000 रुपये आणि 1,000 रुपये मग अनसिक्युअर्ड झाले. म्हणजे कर्जाचे मग 2 भाग करायचे. एक 20,000चं कर्ज आहे. या 20,000च्या कर्जावर जेवढ्या रुपयाची प्रॉपर्टी होती, किती रुपयाची प्रॉपर्टी होती? 19,000ची प्रॉपर्टी होती. तर 19,000 रुपये आपल्याला सिक्युअर्ड म्हणून मानलं जाईल. आणि मग 1,000 प्रॉपर्टी होती का? नाही. तर मग ते अनसिक्युअर्ड मध्ये मानलं जाईल. म्हणून यातले 19,000 रुपये फुल्ली सिक्युअर्ड मध्ये जाणार आणि 1,000 रुपये या 20,000तले इथले लक्षात द्या, या लोनचे या 20,000तून 19,000 रुपये हे फुल्ली मध्ये जाणार आणि 1,000 रुपये हे अनसिक्युअर्ड मध्ये जाणार. ओके. पुढे बघूया. डिबेंचर दिलेलं आहे. डिबेंचरचं पेमेंट तुम्हाला करायचंच आहे. लिक्विडेशन एक्सपेंडिचर दिलेलं आहे. मग डिव्हिडंड टू प्रिफरन्स डिव्हिडंड टू शेअर होल्डर पेएबल 2,500. डिव्हिडंड द्यायचा म्हणजे शेअर होल्डरला 2,500. त्याच्यानंतर ॲसेटची विक्री केल्या गेलेली आहे. लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, फिक्चर्स अँड अदर ॲसेट्स, ह्या सगळ्या संपत्ती विकल्या गेलेल्या आहे. कॅश आणि कॅश ॲट बँक दिलेलं आहे. अशा प्रकारे गणित आहे. त्यांनी जी माहिती प्राप्त केली होती त्या लिक्विडेटरनी, आपण ते कसं सोडवायचं तर बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे गणित मग कसं सोडवायचं याच्याबद्दल बघूया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला जे ॲसेट्स, हा लिक्विडेटर्स काय करतो की या सर्व पहिले संपत्ती गोळा करतो. म्हणजे जसं पैसा गोळा करतो, जसं यांचे कॅश इन बँक किती आहे. कारण डेबिट बाजूला बघा आपल्याला इथे रिसिप्ट आहे, आलेला पैसा या ठिकाणी दाखवतं. आणि त्यानंतर मग तर त्यातलं पहिलं बघा, कॅश इन हँड. या कंपनीजवळ कॅश होती 5,000 रुपयाची. त्यानंतर यांच्या बँकेत कॅश होती 20,000 रुपयाची. हे बघा या गणितात दिलेलंच आहे त्यांनी. कॅश इन हँड 5,000 रुपये, कॅश ॲट बँक 20,000 रुपये. आणि ह्या सर्व मग 3 नंबरला सेल ऑफ ॲसेट्स 21,000 रुपये, 18,550, 18,650, 19,000 आणि 60,000. ह्या सर्व ॲसेट्स विक्री करून अशा प्रकारे इथं 3 नंबर सेल ऑफ ॲसेट्स, म्हणजे हे पहिले कॅश ॲट बँक, पहिला हेड 5,000 रुपये होते, 20,000 बँकेत होते. आणि सेल्स कोणते केले? लँड अँड बिल्डिंगचे 21,000 रुपये, मशिनरीचे 18,650, फर्निचरचे 19,000 आणि अदर ॲसेटचे 60,000. असे एकूण 1,18,650 रुपये संपत्ती विकून पैसा गोळा झाला. तर आता बघा, यांच्याकडे या लिक्विडेटरकडे कुठला पैसा किती जमा झाला की त्यांच्याकडे 5,000 रुपये कंपनीत होते, 20,000 रुपये बँकेत होते आणि सगळ्या संपत्ती विकून 1,18,650 रुपये यांच्याकडे गोळा झाले. आणि कॉल इन अरियर्स म्हणजे शेअर होल्डरकडे जर एखादी कुठला पैसा असेल तर तो पैसा कलेक्ट करायचा असतो, पण ते लिक्विडेटरच्या हातात असतो. त्याला वाटलं तर तो कॉल करू शकतो, नाहीतर तशी करण्याची गरज नसते. आणि म्हणून मग यांनी फक्त ते काही कॉल वगैरे नसल्यामुळे त्यांनी कॉल केलेला नाही. अशा प्रकारे याच्याकडे 5,000, 20,000 आणि 1,18,650 असे मिळून, तिघा मिळून त्याच्याकडे जमा झाले 1,43,650 रुपये. डायरी याला म्हणतात, कारण डायरी यासाठी मेंटेन करावं लागत असते की ज्या ठिकाणी तो पैसा संपत असेल तिथनं मग लिक्विडेशन स्टेटमेंट बंद होऊन जात असते. तर मग या सिक्वेन्सनंच आपल्याला पेमेंट करायचं. आता ही जर क्रेडिट बाजू आहे, ही पेमेंट बाजू आहे.
तर यांचं पेमेंट कसं करायचं, तर पेमेंटचा हा नंबर बदलायचा नसतो कधी. सगळ्यात पहिले पेमेंट होत असते पेमेंट ऑफ फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर. फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर याचा अर्थ असा होतो की असे क्रेडिटर की ज्या क्रेडिटरकडे तुमची प्रॉपर्टी गहाण आहे. तर बघा दोन प्रकारचे असे लोन होते. हे बघा दोन प्रकारचे लोन की एक होतं तुमचं लोन 20,000चं जे लँड अँड बिल्डिंग गहाण आहे, आणि एक होतं ज्याच्याकरता फर्निचर गहाण आहे. आता लँड अँड बिल्डिंग गहाण आहे तर लँड अँड बिल्डिंगकडून किती मिळालेलं आहे तुम्हाला, 21,000 मिळालेलं आहे. याला फुल्ली म्हणून म्हणजे 20,000पैकी 20,000साठी 21,000ची प्रॉपर्टी गहाण आहे. आणि दुसरं जे लोन होतं फर्निचर, इथे मात्र फर्निचरची किंमत 19,000 आहे. तर इथं सिक्युअर्ड किती मानलं जाईल, 19,000 रुपये, 20,000 नाही. कारण यातले पहिलं जे लोन आहे लँड अँड बिल्डिंगचं 20,000चं, याच्याकरता 21,000ची प्रॉपर्टी होती, म्हणजे पूर्णच्या पूर्णच कर्ज हे सिक्युअर्ड होतं. परंतु दुसऱ्या प्रकारचं जे कर्ज होतं फर्निचर अँड फिक्चरचं, हे 20,000चं कर्ज होतं, परंतु त्यासाठी फर्निचर हा मात्र 19,000चा होता. म्हणजेच याचा अर्थ जेवढ्या रुपयाचं फर्निचर आहे तितके रुपये ते लोन सिक्युअर्ड होतं. म्हणजेच याचा अर्थ एकूण फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर झालेले आहे तुमचे 20,000 आणि हे 19,000 असे मिळून 39,000 रुपये फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर झालेले आहे. तर या सर्वात पहिले यांचे पैसे दिले जाईल. त्याच्यानंतर नंबर 2 लागतो लिक्विडेशन एक्सपेंडिचर. मग आता हे 39,000 दिल्यानंतर आपल्याकडे पैसे शिल्लक राहते. बघा आपल्याकडे पैसे आले होते 1,43,650, त्यातून 39 गेले. मग तुमचं 1,000 रुपयाचा लिक्विडेशन एक्सपेंडिचर दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याला रेम्युनरेशन्स मिळते आहे. तर रेम्युनरेशन्समध्ये काय होतं की त्याला मिळालेल्या लिक्विडेटरला तो आपला पहिलं रेम्युनरेशन काढून घेतो. 2% ऑन ॲसेट रिअलायझेशन्स. ॲसेट रिअलायझेशन्स म्हणजे ह्या जे ॲसेट आहे 1,18,650, त्याच्यावर 2% जर काढलं तर त्याला 2,373 रुपये 2% मिळणार. मग 2% ऑन अनसिक्युअर्ड क्रेडिटर आणि ऑन आता प्रिफरन्शियल क्रेडिटर दे आर ऑलवेज अनसिक्युअर्ड क्रेडिटर. तर या गणितात बघा प्रिफरन्शियल क्रेडिटर दिलेले आहे तुमचे 10,000 रुपये. या 10,000वर 2% 200 होते. आणि अनसिक्युअर्ड क्रेडिटरचं पेमेंट दिलेलं आहे बघून घ्या. एकूण अनसिक्युअर्ड क्रेडिटर आहे तुमचे 29,000 रुपये. गणितामध्ये बघा अनसिक्युअर्ड क्रेडिटर बघा इथं दिलेलं आहे. अनसिक्युअर्ड क्रेडिटर 29,000 रुपये. आणि यातलं जे होतं हे कर्ज होतं 20,000चं बघून घ्या. या 20,000चं कर्ज होतं तुमचं 29,000 हे, आणि ह्यातल्या 20,000पैकी हे जे फर्निचरचं कर्ज आहे 20,000 रुपये, यातले 19,000 रुपये सिक्युअर्ड होते पण 1,000 रुपये अनसिक्युअर्ड होते ना. असे एकूण 29,000 आणि प्लस 1,000 मिळून 30,000 रुपयाचं अनसिक्युअर्ड क्रेडिटर आहे. हे अनसिक्युअर्ड क्रेडिटरची पेमेंट त्यानं केलेलं आहे. आणि या अनसिक्युअर्ड क्रेडिटरवर आणि या फुल्ली सिक्युअर्ड प्रिफरन्शियल क्रेडिटरवर 2% अशा प्रकारे आपण कमिशन काढलेलं आहे. तर या 3 प्रकारच्या कमिशनची बेरीज होती 3,173 रुपये. आणि मग त्यानंतर या प्रिफरन्स क्रेडिटर्स आणि डिबेंचर होल्डर हाच 5 नंबर लागतो. याचं पेमेंट 10,000 रुपये केलेलं आहे. असे एकूण 1,000 आणि हे 3,174 आणि 10,000 हे 10 एकूण 24,000 पुन्हा मायनस केलेले आहे बघून घ्या मी इथे. त्याच्यानंतर अनसिक्युअर्ड क्रेडिटरचे 30,000 मायनस केलेले आहे तरी आपल्याला पैसे शिल्लक राहतो 50,457 रुपये. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ प्रिफरन्स शेअर होल्डर विथ डिव्हिडंड. तर प्रिफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करायचं आहे. गणितामध्ये बघा प्रिफरन्स शेअर होल्डर दिलेले आहे 10,000 रुपये आणि त्यांचं डिव्हिडंड पण दिलेलं आहे 2,500 रुपये. म्हणजे एकूण 12,500 रुपये याचे आपण पेमेंट केलेलं आहे. हे 12,500 मायनस केल्यानंतर राहते तुमच्या गणितामध्ये 37,977 रुपये. त्याच्यानंतर सगळ्यात मग शेवटी पेमेंट केलं जात असते इक्विटी शेअर होल्डरला. गणितात तुमच्या 21 शेअर होल्डर 20,000 आहे. हे सर्वच 8 नंबर हा शेवटचा असतो. हे सगळे पैसे संपल्यानंतर जरी पैसा वाचत असेल तर या उदाहरणात पैसा वाचतो आहे 17,977 रुपये. तर हे पेमेंट सरप्लस इक्विटी शेअर होल्डरला दिल्या जात असते आणि म्हणून सगळ्यात शेवटी सरप्लस रिफंडेड टू इक्विटी शेअर होल्डर. अशा प्रकारे हा लिक्विडेटरचा शेवटीचा लिक्विडेटर्स आपला फायनल स्टेटमेंट बनवत असतो. आता तुम्हाला गणितामध्ये एक प्रकारे काय विचारतात, तुम्हाला MCQ विचारतात तर तुम्हाला जास्तीत जास्त MCQ
याच्यावर विचारले जातील, या गोष्टीवर. आणि म्हणून तुम्हाला मी त्याचे काही MCQ देतो आहे. तर असे या प्रकारे तुमचं हे लिक्विडेटरचं तुमचं एक्झाम्पल राहील आणि याच्या आधारे तुम्हाला लिक्विडेटरचे उदाहरणं सोडवावं लागत असते. परंतु आपल्याला परीक्षेकरिता काही एवढ्या मोठे उदाहरणं विचारणार नाही, फक्त कॅल्क्युलेशन्स विचारले जाणार. तर जसं उदाहरणार्थ तुम्हाला MCQ कुठल्या कुठल्या आधारावर विचारू शकतात. तर MCQ या एक विचारण्याची पद्धती आहे, या सेल ऑफ ॲसेटवर विचारू शकते MCQ, लिक्विडेटर रेम्युनरेशनवर विचारू शकते, फुल्ली सिक्युअर्डवर तुम्हाला MCQ विचारू शकतात, अनसिक्युअर्ड क्रेडिटरवर MCQ विचारू शकतात. आणि अशा प्रकारचे या 4-5 बाबींवर तुम्हाला MCQ विचारू जाऊ शकतात. आणि म्हणून त्याची MCQ कशी विचारणार त्याच्याकरता एक आता मी शेवटचा व्हिडिओ तुम्हाला उद्या किंवा परवा MCQचा व्हिडिओ नाही तर मग त्याचे MCQ टाकून देईल आणि अशा प्रकारे तुमचा पूर्ण कोर्स संपलेला असेल. थँक्यू.